ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची, ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात. दत्ता भाऊ आहे ते एचआयव्ही ग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात. विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात. म्हणून याआडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत. पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. हा, तुम्हाला जे अन्नाचे फोटो आहेत आपण असं आहे की चेहरा जर आपण तिकडे काय नेमकी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही त्यातनं जाणून घेतलं. भगवानगडाला मांडणार ऐका, भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते भगवानगडावर येत होते. त्यांचे अनेक वेळाचे धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असलं तर अजून 2 शब्द ते बोलतील. भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत. अनेक वेळा गडावरून गेलेलो आहोत. फक्त तर धनंजय देशमुख हे आणि त्यांचे कुटुंबीय त्यासोबतच